सकाळचे 5:30 वाजले. तयारी वगैरे करून आम्ही बिल्डिंगच्या खाली उतरलोत. मुलांनी गाडी काढली. गाडी काढून आम्ही निघालोत पनवेल स्टेशनला. आता पनवेल स्टेशनवरून कुठे जायचं आहे आम्हाला? तर पनवेल स्टेशनवरून जायचं आहे ठाण्याला. कशासाठी? तर वंदे भारत ट्रेनचा प्रवास करण्यासाठी. भरपूर दिवसांपासून मुलांचं चाललेलं आपल्याला वंदे भारत ट्रेनने प्रवास करायचा आहे, पण वेळ किंवा योग आला नव्हता. चला आज योग आलाय तर निघालोत आम्ही वंदे भारत ट्रेनने. पनवेलवरून ठाण्याला आम्ही उतरलो. ठाण्यावरती उतरल्याच्या नंतर 20 मिनिटामध्येच वंदे भारत ट्रेनचं आगमन झालं आणि आम्ही बसलोत. बसल्याबरोबर आम्हाला चहा दिला. इथं चहा किंवा कॉफी आपल्याला इथं गेल्याबरोबर दिली जाते. चहा पिऊन झाल्याच्या नंतर लगेचच इथं नाश्ता देतात. नाश्त्याला थेपले असतात, तसंच दही, अजून केक वगैरे असं काहीतरी देतात. तर हे आहे या ट्रेनचं कॅन्टीन. कॅन्टीनपासून जवळच इथं असे बोर्ड म्हणजे सूचना दिलेल्या असतात, त्या गेल्याबरोबर नक्की वाचा. ट्रेनमध्ये अडचणीच्या वेळेस आपण काय केलं पाहिजे इथं सर्व लिहिलेलं आहे. ते गेल्याबरोबर आपण वाचलं की आपल्याला सगळं समजतं. तर ही आहे लांबलचक ऐसपैस आणि मस्त असा विमानाचा प्रवास केल्यासारखी वंदे भारत ट्रेन.